फरांदे आणि मंदा म्हात्रे, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण हे सगळे सत्ताधारी महायुतीचे आमदार। या चारही आमदारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढत गंभीर आरोप केलेत। भाजप आमदारांना आयोगाच्या आडून आपल्याच ज्येष्ठ नेत्यावर निशाणा साधलाय, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपच्या आमदारावर निशाणा साधल्याची आहे। पाहूया काय आहे हा प्रकार। आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतले होते, मात्र आता सत्ताधारी आमदार सुद्धा हिरिरीने समोर येऊ लागले आहेत। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य मतदारसंघातील मतदार यादीबाबत तक्रार करून झाली आहे। मतदार जी काही याद्यांच्या बाबतीमध्ये जी तपासणी वगैरे जी आहे, हे खरं आहे की जवळपास 95 पासूनच्या याद्या आज पूर्णतः देशभरामध्ये ह्या सगळ्याकडे हे होत आहे आणि त्यामुळे माझी देखील मागणी राहील की मतदार याद्या ज्या आहेत त्याची व्यवस्थित तपासणी बीएलओ नेमून या सगळ्यांची करायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी महायुतीला जे काही दोषी ठरवण्याचं काम आज यांच्या माध्यमातून चालू आहे, हा प्रकार 800 मतदारांचा त्यांच्याच कालावधीमध्ये आहे, त्याच्यावरती जयंत पाटील साहेब बोलले तर अधिक बरं होईल। आता सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 3 आमदार समोर आलेत आणि त्यांनी मतदार यादीतील घोळाबाबत प्रखर भूमिका मांडली आहे। त्यातल्या पहिल्या आमदार आहेत बेलापूर मधून अवघ्या 377 मतांनी निसटता विजय मिळवलेल्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे। आज जो राज्यामध्ये गोंधळ चाललेला आहे तो का आजचा गोंधळ नाही आहे। आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये डिजिटल मारून काय फेक करून हे दाखवलं जातात आहे, पण हे त्यावेळेस आता 15-20 वर्षापूर्वी कोणाची होती? त्या सत्तेत सुद्धा मी आवाज उठवला होता, मी त्या सत्तेत पण होती, पण ती काही नावं कमी केली नाही। कालच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बरोबर सांगितलं की 15-20 वर्ष आम्ही स्वतः मागणी करतो की बोगस जी नावं आहेत, दुबार नावं आहेत ती काढली गेली पाहिजे, त्यामुळे उमेदवाराला खूप त्याचा मोठा फटका बसतो। मंदा म्हात्रेंच्या विरोधात गणेश नाईकांचे सुपुत्र संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढले होते, त्यामुळे मंदाताईंनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख नाईकांकडेच असल्याचं बोललं जातंय। दुसरे आमदार आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड। यावेळी बुलढाण्यातून संजय गायकवाड फक्त 841 मतांनी विजयी झालेत। निवडणूक आयोगानं निवडणुकीपूर्वी दुबार नावं वगळावीत अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा बोगस मतदान होऊन बोगस लोक निवडून येतील अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। मी जे सांगितलं की लाखो लोक बोगस याच्यामध्ये आहेत, तर मी निवडणूक आयोगाचं धन्यवाद माने की तुम्ही कारवाई केली, पण खूप उशीर तुम्ही आधी केला आणि हे करताना निवडणुकीच्या पूर्वी जर होत असेल तर त्याचा फायदा होईल आणि तुम्ही निवडणुकीच्या तारखा टिकल्याच्या जर नाही केलं तरी बोगस मतदान कायम राहतील। म्हणून जे काही निवडणूक आयोगाला करत असेल त्यांनी ताबडतोबीनं ही डबल नावं, मृत्यूची नावं ही ताबडतोबीनं डिलीट केली पाहिजे। आयोगावर टीका करणारे तिसरे सत्ताधारी आमदार आहेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण। हे विधान परिषदेतून आमदार असले तरी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपच्या प्रशांत बंब यांच्या विरोधात विधानसभा लढली होती। गंगापूरमधून ते फक्त 5015 मतांनी पराभूत झाले होते आणि नंतर ते अजितदादांच्या बरोबर आले। मंदाताईंप्रमाणेच त्यांनी सुद्धा नाव घेतलं नाही, पण आयोगाच्या आडून भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याकडेच त्यांचा रोख असल्याचं बोललं जात आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। त्यांच्या डिप्टीला महसूल खात्याची बस्टरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करू लागले। ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी सिल्लोड आणि संभाजीनगरमधील इतर मतदारसंघाची उदाहरणं देत आयोगावर टीका केली आहे। सतीश चव्हाणांनी हे 36,000 सांगितले, इथं संभाजीनगर मध्ये सुद्धा असाच प्रकार आहे, पूर्वमध्ये असाच प्रकार आहे। म्हणजे या सगळ्या मतदारसंघात मला याविषयी आता जनता जागरूक होते। याच्यासाठीच मागच्या आठवड्यात आम्ही निवडणूक आयोगाला सातत्यानं भेटलो। असे दुबार नाव, तिबार नाव, 4 बार नाव, जिथं माणसाचा अधिवास आहे तिथंच त्याचं नाव असलं पाहिजे असा कायदा सांगतो। मला बाकी मी टेम्पररी कुठे जात असेल, मी मुंबईला जात असेल, मी दिल्लीला जात असेल तर माझं नाव तिथल्या मतदार यादीत नाही, माझं नाव इथल्याच मतदार यादीत राहिलं पाहिजे असा नियम आहे। आणि निवडणूक आयोग हे सगळं अंमलबजावणी करायला जाणीवपूर्वक टाळाटाळ करते असं आम्हाला तरी वाटतं। निवडणूक आयोगानं जर ठरवलं
तर येत्या 48 तासात दुबार नावं मतदार यादीतून कमी होऊ शकतात असा विश्वास काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतोय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं सांगतोय आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतोय. एकूणच संभ्रमावस्था निर्माण ठेवायची. मुळात ज्यावेळी ही नावं निघतील, किमान 1 कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातील. आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणा ती लावतोय आणि आम्ही दाखवतोय, आता एखादा पडलेला उमेदवार, निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही 10,000 नावं आहेत, मग तो कुठून काढतो? तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना, तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो. मग तुम्हाला का जमत नाही? आमचं म्हणणं ते आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारात भरपूर सुधारणेला वाव आणि गरज आहे यात शंका नाही. त्याचा फटका बसलेले किंवा बसता बसता वाचलेले सत्ताधारी आमदार सुद्धा आता समोर येऊन बोलू लागलेत. डिजिटल युगात सगळं आधुनिक तंत्रज्ञान सेवेशी असताना, सगळी यंत्रणा हातात असताना निवडणूक आयोग आपल्या कारभारातील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न का करत नसेल? आपल्यावरील आक्षेप दूर करायचा प्रयत्न का करत नसेल? दुबार नावं हटवणं खरंच एवढं क्लिष्ट काम आहे का? असे अनेक प्रश्न आहेतच. त्याची उत्तरं आज ना उद्या आयोगाला द्यावी लागतीलच. तसं केलं नाही तर विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य आहे असं सामान्य जनतेला, सामान्य मतदाराला वाटायला वेळ लागणार नाही. संदीप रामदासी, एबीपी माझा, मुंबई. पुण्यातील मॉडर्न आर्ट्स कॉलेजमुळे आपल्याला